पाहूया आजच्या बातम्या। अंतुर्ली व पातोंडी येथे वादळामुळे झालेल्या नुकसानाची आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली पाहणी। मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली व पातोंडी येथे दिनांक 25 मे रोजी शनिवारी संध्याकाळी 6 वाजेच्या दरम्यान वादळ झाले। या वादळामुळे रस्त्यावरील झाडे, केळीच्या बागा, लाईनच्या तारा, खंबे पडले। अंतुर्ली व अंतुर्ली फाट्यापर्यंत झाडे पडले। त्यामुळे अंतुर्ली फाट्यापर्यंत गाड्यांच्या लांब रांगा लागल्या होत्या। यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती। याची माहिती मिळताच दिनांक 26 मे रोजी रविवारी मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते। यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। पाहूया शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया। नेशन महाराष्ट्र न्यूजसाठी किरण पाटील, मुक्ताईनगर, जळगाव। उभं नाही आहे। अशा वेळी शेतकऱ्यांना शासनाकडेच मोठा आधारस्तंभ आहे, शासनच आधारस्तंभ आहे, तर शासनाने त्याची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी। हो, काल अचानक आलेल्या चक्रीवादळाने मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, पातोंडी, नरवेल, भोकरी, बेलखेड तसेच परिसरात शेतकऱ्यांचे केळी पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। हो, तेच बघण्यासाठी आज आम्ही खऱ्या अर्थाने तहसीलदार महोदयांच्या सोबत आज इथे आलेलो आहे। खऱ्या अर्थाने काल म्हणजे आतापर्यंत आपण उन्हाने झुजत होतो, टेम्परेचरचा पारा इतका जास्त होता, केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता। आणि काल की त्याला चक्रीवादळाने एक फटका बसल्यामुळे या भागामध्ये म्हणजे अंतुर्ली भागातला हा भामदारा परिसर असेल, पातोंडी असेल किंवा जवळपासची सगळी गावं असतील, केळी उत्पादक शेतकरी हा पूर्णपणे आता उद्ध्वस्त झालेला आहे। आणि खऱ्या अर्थाने मी काल मुख्यमंत्री महोदयांशी बोललो, पालकमंत्री महोदयांशी बोललो आणि त्यांना ही विनंती केली। काल संध्याकाळी हा सगळा विषय झाला होता। काल मी बुधवार तालुक्यात तिकडची पाहणी केली। घरांचे नुकसान झालेलं आहे, त्याच्यामुळे सरकार या लोकांच्या पाठीशी उभं राहण्याची हीच वेळ आहे। आणि खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री महोदयांनी तशा पद्धतीने आश्वासन दिल्यामुळे लवकरात लवकर आता तहसीलदार साहेब सकाळी आरली, आम्ही 7:30-8 वाजेपासून फिरतोय, कलेक्टर साहेब पण 1 वाजेपर्यंत येतील। तेवढं व्यवस्थित पद्धतीत दखल घेऊन मला असं वाटतं की सरकारचं या सगळ्या शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचं काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच या महाराष्ट्रामध्ये केलं जाईल। हा शेतकरी बारमाही बागायतदार शेतकरी, हा बारमाही रोजगार देणारा शेतकरी आहे, तेवढं याच्या पाठीशी उभं राहणारे सरकार आहे आणि 100% यांना दिलासा मिळेल। हो, तातडीने पंचनामे होण्याची गरज आहे। तातडीने पंचनामे होण्यासाठीच कलेक्टर महोदय येत आहे, तहसीलदार महोदय आले, मी आलो आहे। लवकरात लवकर आज ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले जागेवरच स्पॉटवर त्यांचे पंचनामे झाले पाहिजे। स्पॉटवर पंचनामे होतील, घरी बसून पंचनामे थोडीच होता, स्पॉटवर पंचनामे होते। आम्ही स्पॉटवर आलेलो आहे, प्रत्येक आम्ही क्षेत्रामध्ये गेलो, तिकडे नाचनखेडा शिवारात गेलो, इकडे भामदारा शिवारात गेलोय, तिकडे आता रावेर तालुक्याच्या प्रत्येक शिवारात जातोय। तर जाऊन वस्तुस्थिती बघून तिथे त्या लोकांच्या माध्यमातून तसा तो एक ऑफलाईन सर्वे केला जाईल, तसं नुकसानीचे पंचनामे केले जातील आणि त्याचा योग्य अहवाल सरकारला दिला जाईल। सरकारच्या माध्यमातून चांगली मदत, भरीव मदत कशी होईल हा प्रयत्न निश्चित असेल। काही गरीब लोकांचे घरावरची पत्रे पण उडाली आहे, ते बोललो मी आपल्याला की गरीब लोकांची ज्यांचे पत्र उडाले आहे, ज्या लोकांचं घराचं नुकसान झालं आहे, काही आता मी इथे बघितलं तर पोल पडलाय घरावर, घराचं सगळं